नमस्कार. महायुतीचे उमेदवार हनुमान दगडाळे आणि त्यांच्या सहकार्य प्रचार रॅली झालेली आहे. शास्त्रीनगरमध्ये होणाऱ्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती महिलांचा सहभाग आहे. मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होत आहे. अत्यंत जुने असे माजी नगरसेवक असलेले हनुमान जगदाळे यांचा मोठा प्रभाव या विभागात दिसून येत आहे. घे ना बोलणार आहे जगदाळे साहेबांची. जगदाळे साहेब काय सांगाल? मोठ्या प्रमाणात जल्लोषात रॅली निघालेली आहे. बऱ्याच समोर तुमच्या बरोबर काय सांगाल? ठाणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवसापासून या लोकमान्य नगर विभागामध्ये आमच्या नागरिकांच्या मध्ये जो उत्साह बघायला मिळतोय, त्यांनी वास्तविक पाहता या विभागाचे नेतृत्व करत असताना माझ्यामध्ये सुद्धा एक डबल ऊर्जा निर्माण झालेली आहे. आणि या ठिकाणी निश्चित प्रकारे एकच सांगेन की ही जी निवडणूक आहे ही संपूर्णतः लोकमान्य शास्त्री नगरच्या नागरिकांनी स्वतः हातात घेऊन उत्स्फूर्तपणे ही निवडणूक लढतायत. अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी निवडणूक आणि शांततेत निवडणूक चालू आहे. नागरिकांना आपल्या कुटुंबातीलच उमेदवार आहेत असं वाटतंय व स्वतः सर्व नागरिक उत्साहामध्ये या प्रचार रॅलीत सहभागी झालेले आहे. आपल्यासमोर सरिता ठाकूर आहेत. काय सांगाल? मोठा समर्थन मिळते, मोठा रॅली निघाली आहे तुमची, कसं काय वाटतंय? काय भावना आहे? प्रतिसाद बघून असं वाटतंय की 15 तारखेला पण त्याच दिवसाने ते मतदान करतील, थोडा आम्हाला विश्वास आहे. आपल्याबरोबर वनिताताई आहे. काय सांगाल वनिताताई, तुम्हाला आता असं वाटतंय का की भरघोस मतांनी निवडून येण्याची रॅली हवे दिवे आहे? एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या महिला निघाल्यात तर त्याच्यामुळे आमचा जल्लोषच आहे समजा. आणि हा मोठा आनंद ते साहेबांमुळे आम्हा सगळ्यांना मिळालेला आहे. काय सांगाल? काय आव्हान करा तुम्हाला? एवढं आनंद समर्थन मिळते, काय आव्हान करा? खरं वास्तविक पाहता या नागरिकांचं आयुष्यभर ऋणी राहील. कारण ज्या पद्धतीने लोक सहकार्य करतायत आणि या निवडणुकीमध्ये सहभाग घेत आहे, मी असं ऐकतो, मला माहित नाही, पण नागरिकांना आणण्यासाठी काहीतरी करावं लागतं. पण या ठिकाणी आम्हाला नागरिकांना निश्चित प्रकारे सांगावं लागतं की आपण एका विभागाचीच काढूया, उद्या दुसऱ्या विभागाचे आहे. उद्या 12 तारखेला बघाल तर याच्यापेक्षा 2 गुणांनी उत्साह आपल्याला त्या विभागामध्ये बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात आम्ही अनेक वर्षापासून नागरिकांच्या मध्ये राहून नागरिकांच्या समस्या सोडवत करतोय, त्याचं हे फलित आहे म्हटलं तर जरूर अनेक मोठा उत्साह वाटतोय. स्वतःमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निवडणुकीत कधीही उमेदवाराला काही मिळणार नाही, पण 16 तारखेला आपल्याला या त्या प्रमाणावर नागरिकांचा रिस्पॉन्स मिळत असल्याचं या रॅलीमधून दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारे आम्ही लोकांना पैसे देऊन बोलवत नसून स्फूर्तीने नागरिक कार्यकर्ते मोठ्या यांनी सहभागी होत असल्याचं जगदाळे यांनी सांगितलेलं आहे.